वेगळा राहतो, शक्तीतला नियम थोडासा वेगळा राहतो आणि या 150 मिनिटांमध्ये सर्वांनी लक्षात घ्या, या 150 मिनिटांमध्ये आपल्याला 4:45 वाले संपवायचे. ज्याला काय सांगायचे त्यांनी सांगा. अजून एकदा नाव घ्या. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, दत्तादारी वरताम्र तापस्वेसी मनोहर राजुलाचरण चंद्रराती मनोहर झाली. या ठिकाणी अवस्था अशी झाली, हनुमंताच्या मनामध्ये विचार आलेला आहे. राम समजलाय भरताला आणि तो म्हणतो, अरे इथं राम कसा आला. रामासारखा नजर पडला, मनात विचार आला, रामा तू इथं का आला. पुरुषात जोपर्यंत काय बोला तिथं पिल्याने कोणी विघ्न तुझा. अरे रामा तुला कोणता विघ्न आला इथं. नंदीग्रामाच्या ठिकाणी आला. तू दुःखाचा आला आणि साडला तुला परमाधर्म तू केला. तू अधर्म केला, तुला काय दुःख झाला. प्रबोधनानं प्रवीण बहादूर पुराणे करते आपण ते सर्व पुराणात सांगितलं, पण गेलं कुठं. लटके तुझे पुळशी, लटके तुझे व्रत सकल, लटके तुझा प्रताप लटके. आतापर्यंत ऐकलेलं खोट. तुझं नाही काही चिरित होता, तुझं माझं नाही नपतो कोण पाहिजेच तोही लटकाची. अरे आतापर्यंत ऐकलं शूर म्हणलं, पण सारं खोटं निघालं. लटकी तुझी नर्तकी, लटकी तुझी शौर्य शक्ती, लटकी तुझी स्थिती गती लटकाची. शौर्य स्थिती गती रामा तुझी खोटी. आतापर्यंत ज्याला ज्याला मारला तो पराक्रम फुकट गेला. तुझा पुरुषार्थ केला तितकाच वाया वाढीला शास्त्र धर्माला कलंक लावला रामा तू. मी विशेषण सारखे आला तुम्ही या ठिकाणी सुग्रीवाला ठेवून शिकेप्रमाणे कायचे रामराज्य अरे रावणाला घाबरायची गरज नव्हती. मी होतो काही कल्पना समुद्राने साडून सत्व लक्ष्मणाला सोडून या ठिकाणी रामा तू पळून आला. उठवून अरे क्षणभर थांबायला पाहिजे होता. आलो होतो तुला अन्याय केला विका बंधुरांनी सांगितलं ऐक ना भडक कितीला बहुजनांना सोडून इथं आला रामा, तुला वाटायला पाहिजे. पर्वताची बहादुरी डोंगर करता जातो. त्यावेळी भरत विचार करू लागला, राम राम म्हणतोय, रामाबद्दल माहिती आहे काय की ह्याला विचारू म्हणले. पैसे विचारून मी म्हणे भरत सादर राम असलं पुस्तक झाला हनुमंत रामाबद्दल काय माहिती मला सांग. काही चालाची पोटली पुढची बांधून परत काय म्हणून राम भेटली तुझे काही कसं आला पर्वत कुठं चालवला. राम कायची पोटली पडत तुझं काय काय कोट्या पडला लक्ष्मण लक्ष्मण कुठं पडला डिटेल सांग. काही बिभीषण कोटे रावणा शिजून देवत लक्ष्मणाची केली जरा बोलते कोण हे बिभीषण कोण, रावण कोण आणि युद्ध कुठं चालू सांग. कोणी अर्थ तू गेला पर्वत कशाला येतो राम स्मृती. अरे राम राम म्हणत चालला, पर्वत घेऊन चालला, पर्वत कुठं चालवला. समोर माझा संग तो चेदा माभाव धनी उडालो पाऊस चालू सांगत. माझ्या मनातली सर्व इच्छा पूर्ण कर, मला सर्व माहिती सांग. तुझ्या मुखीनामध्ये म्हणून आलो शरणपूर्ती घातलं तुला शरण आला, पाया पडतो, रामाची कथा मला सांग. प्रेमाचं संपूर्ण प्रेम भागीला कपिला दोपर्यंत आणि म्हणून मला तो भास करू नको, मला सर्व सांग. कपिला श्रीरा मातेवर सूक्ष्म आनंद सदरीत सांग. तर या ठिकाणी पूर्ण वृत्तांत मला रामाचा सांग, अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे. हनुमंतानं सांगितलं रामा रामा रामा, त्याला माहितच नाही हा परत आहे. अरे रामा रामा किती सोंग तरी देतो रे. मी तुला म्हणतो इथं का आला, तर तू म्हणतोय मला रामाची कथा सांग. अरे किती देत पण भूगल सर्वचा अशी असून विश्वामेळला विषयी जगाची पादा लपशी सूक्ष्म. अरे म्हणलं तू कुणाला मेळ लावू देत नाही, तुला शोधायला गेलं की लपून बसतो. पवारी ते उघडे नागवले नागवे हाय हिंडवी तुला पाहायला गेला त्याची अवस्था बिकट की. एक पाला खाऊला एक तर सेवले पाहू लागले. कुणी पाला खाल्ला, कुणी जंगलात गेली, कुणाला मेळ लागू दिला नाही. एक पादाचा डभार एक एक वाढवल्या, कुणी डोंगरात गेली, कुणी लग्न झाली, मेळ लागू दिला नाही. कुणी म्हणजे तुला अनेक प्रकारची साधना केली, पण तू मेळ लागू दिला नाही. एक जरी ती बोली की दंडी मुंडी भगव्या सुडकी एक वेळेला फडकी एक बोली वाढवली, कुणी केस वाढवली, कुणी दंडे अनेक प्रकारे सोय केली, पण तू सापडला नाही. तुझा एक सर्वात निश्चित असून त्याची सर्व वेगळी करी तसे. तर म्हणजे या ठिकाणी तू सांग करू नको, ते माझ्या पुढे चालणार नाहीये. अनेक ठिकाणी लपलास म्हणले तू सापडला नाही, पण माझ्यापाशी चालणार नाहीये. लक्ष्मी बापडी वेळ लावी शेकी पाणी होऊन कोणाची लक्ष. अरे म्हणले तू कुणालाही सापडत नाही, म्हणले अदृश्य होतो, पण माझ्या पुढे चालणार नाहीये.
तुझा सर्वता माशाचा अवतार घेतला तू मेळ लागू दिला नाही कुंदळता ते रूपाने घेत दलिता हात पाय पोटी धर्माचा अवतार घेतला कुर्माचा अवतार घेतला तिथं सुद्धा तू कुणाला सापडला नाहीये पल्ला पाठी ओळखीने तरी लपत असे अरे तू कुठं बी लप पण माझ्यापाशी चालणार नाही सुकरवती वेगळी दत्त भोईदेवीची करुणा भाग्य कुर्माचा अवतार घेतला पळून गेला लपला पण माझ्या पुढे चालणार नाही कदाचित झाली जबडा पसरून बारी गुरगुर करते का नरसी अवतारामध्ये गुरगुर करू लागला पण माझ्यापाशी चालणार नाहीये तिकीट मध्ये हात धरून अंगावर उदारा चिरुटीने काय करायची मोहरी पाहते तुला मारला म्हणले मला सारं माहितीये माझ्या पुढे नाटक करू नको तू रामच आहे असं दुसरं काही खोटेपणा करू नको हनुमान बोलू लागला बापूला भिकारी गतीने खूप जवळ येतो बळी पाशी भीक मागे अरे बळीच्या दरबारात वामन होऊन गेला म्हणले मला सांगायची गरज नाही तू बळी चतुर्भारी केली कोण निदान धरून द्वार पाळ करा ज्या बळीने तुला द्वारपाल केला मला डिटेल माहितीये ते तुला थोडी मागे साडीचा माग आणि बघा आपल्या बाईची मध्ये निघली वाढ काढीशी आणि म्हणजे पूर्णतः तुम्हाला सारं काय काय आतापर्यंत केलं परशुरामाचा अवतार घेतला आईला मारलं डिटेल माहितीये लटकून लढती माय माय लोकमती झाले काय अपूर्ण पाय अरे म्हणले तू किती नाटक कर माझ्या पुढे चालणार नाही मी तुला पूर्ण ओळखतो आताच बाबाकडे किती मिळले माकडे सागर तारुण्या लंका काही वाढी आताच्या अवतारामध्ये माकडे मिळवली म्हणले तिथं लंकेपर्यंत गेला हे सुद्धा मला सांगावं लागतं का तरुणी महाराणा मारविला लक्ष्मण शरणा बिबिचर तू स्टार्टून पावासी अरे म्हणले तिथं लक्ष्मणाची अवस्था बिकट केली सुग्रीवाची अवस्था बिकट केली तिथून हित आला अरे मला सांगावं लागतं का हनुमान बोलू लागला तू राम मी मारुती लपण्याच्या नचलेमध्ये प्रति उठ चालेल शिगऱ्याची उरी बिना लपून चालत नाही चल ओट म्हणले घेऊन मोहाची बुद्धी घेऊन या दिनवराची कोण म्हणून माझ्या प्रति सोय घेऊ नको मोह घेऊ नको ताबडतोब एक कुर्ला शिरावते ते मारताना लागे शरीराचा पुढची बाजू नाही सत्य नाही झाला तर शब्दाला बांधून घेऊन जाईल उठ उडी लक्ष्मण जाऊन रावणा विष्णू बिभीषण तर मी तू रामा तुझी गरज नाही एकटा म्हणले रावणाला मारून बिभीषणाला राज्याभिषेक करेल सोडून निघाले सुरू आता त्याच्याकडे अयोध्या नगरी 33 कोटी देवाची बांधवडी सोडून आणि पूर्णतः विजय प्राप्त करेल इतके केले सर्वजण ढोळले दिसले वाया चुकून पाहता तत्वताचा अरे 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 उशीर करू नको ताबडतोब प्रामाणे दुर्लक्ष नाही स्वामी दबादा पाला ऐसे धरावे वेगळी निघावी ताची आणि म्हणून त्या ठिकाणी उशीर न करता पूर्णतः म्हणजे उठ आणि आपल्याला त्या ठिकाणी सूर्याच्या ठिकाणी जायचंय लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे त्या लक्ष्मणाला वाचवायचंय उशीर करू नको तू युद्ध धर्मासाठी दुसरे लागे सूर्यवंशाच्या आणि जगाची बाळी हत्या केली रामाला इथं थांबा तर सूर्यवंशाला दुसरे लागेल ओट म्हणले पूर्वी शिष्टाईच्या वेळी झुंजने गौशी गोळामुळे एकाची बापू मुळे सकल मारून आणि म्हणून म्हणजे एकट्यामुळे सर्वांचा घात होईल ताबडतोब निघा कृपाळू रघुनाथ विसंबीशी निजभक्ता ते सकल साडीचा दयाळू काय तुला कृपाळू म्हणतात पण सर्व अवहेलना रामा तुझी होईल स्वर्गी चित्रात सुरुवाला रावण मारले रामचंद्र पती सोडवेल निरंतर वाट पाहती तर म्हणले तुझी रामा वाट पाहत आहे 33 कोटी देव कधी राम येतोय आणि तू तर इथे येऊन लपून बसला उठ लवकर चल वाल्मिकाच्या भाषा नगत आणि सुरज राम मारी रामनाथच्या बोला अरे म्हणजे वाल्मिकाचा अनागत भाषा तरी खरं कर उठ म्हणले चल प्रतिपला वेदाची सुरक्षा पूर्ण लंगावे ऋषी वचनाची प्रतिज्ञा साधू संतांचा एक ऋषीचं वचन खरं कर उठ लवकर ने ही प्रतिज्ञा साध्य करी रामनाथाची उमाने शरणागताची काही वारी तू शपथ घेतली ते सत्य कर आणि अशोकाला माझ्या राणकरी सीता सोडली ती सोडवी धडकरी अभिषेक करी विभीषण अशोकाच्या ठिकाणी असणाऱ्या सीतेला सोडायचंय आणि राज्याभिषेक म्हणले या ठिकाणी विभीषणाला करायचंय लवकर ने तुझी आणि रघुनाथ पावलं घालायचं चलता तुझा आता सकळ होता हासरता भूमी भार तर म्हणजे पूर्णतः तू काय कर कुठलाही विचार करू नको अवस्था वाईट झालेली आहे लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि तू या नंदीगर्माच्या ठिकाणी जटा वाढून बसलेला आहे आणि मलाच विचारतोय राम कोण आहे लपू नको सूर्यवंशाला दूषण करू नको रामा उठ आणि आपल्याला रावणाला मारायला जायचंय असा या ठिकाणी हनुमान बोलत आहे किती पाशी निर्माण कशासाठी जायची मऊ तुझ्या वडील काही गमन येत्या प्राणात म्हणून जाऊ नको काही करू नको आणि तू जर रामा नाही आला तर हितच मी माझा जीव देईल नाहीतर लवकर ओढ न म्हण तुझ्या पायाची लोटांगण चरणाची भौत झाले का जावी चिरल युद्धाची देवता आणि म्हणले उठ उठ नाही तर मी तर माझा जीव देईल अरे पूर्ण कसा 20 अवस्था झालेली आहे रामाच्या ठिकाणी लक्ष्मण पडलेला आहे कुठलाही सोंग करू नको रामा लवकर ओढ अश्वारे देरुदला घातले कापटीचा सळांग सोने कलराचा थरथर 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 अंग पुरा
भाव त्यावेळी हनुमंताच्या मध्ये निर्माण झाले. एकटा कपीचे चरण श्रीराम प्रेम घान प्रेम झालं मूर्छापण दे भावाची जाण. रामाची अवस्था बघितली, पूर्णतः देहाची अवस्था बदलली, मूर्छापन्न हनुमान झाला, भरत पाहू लागला. नाटवे गौरती नाटवे वर्ण शरण जाती नाटवे सर्व संतती घडली वृत्ती श्रीराम. पूर्णतः देहाची अवस्था संपली गेली आणि रामाच्या ठिकाणी वृत्ती निर्माण झाली. नाटवे क्रियाक्रम नाटवे धर्म नाटवे रूपराम क्रिया कर्म धर्म प्रत्येकाचा विसर पडला. कपिनंदन झाला विस्मय पण श्रीराम भाऊने कोण मला संपूर्ण लक्षण. आणि त्यावेळी हनुमान विचार करतो, हे तर बोलतय म्हणला, रामासारखंच दिसतंय, पण भाव तर वेगळा वाटतोय, नेमका कोण आहे प्रश्न निर्माण झाला. दिशे श्रीरामदाचे देही एक गुन्हा नाही, रूप लावणे गुण काही गुन्हे नाही. श्रीराम रामासारखं दिसतंय, नाही वेळ नाही, रामासारखं दिसतंय, ठाण मान गुण रामासारखं आहे, पण राम नाही. मला म्हणतोय माझ्या रामाची कथा सांग, नेमकी अवस्था खरी काय? हनुमंताच्या मनामध्ये विचार. आणि म्हणजे स्वरूप सुंदर बसल्यामध्ये रामासारखं दिसतं, पण कोण आहे हा? कपी विचारी म्हणित मनात विचार सावचित घालणं टाकलं तरी कपिनाथ सावध झाला आणि विचारलं हनुमंताला, अरे 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 रामासारखा दिसतोय, तू नेमका कोण आहे? रामाचा दिसलं तसं काजीवलं हनुमंत रामाने नित्यांकित रामसेवेत सर्वात भरताना विचारलं, भरताना की अरे म्हणजे असणाऱ्या माकडा म्हणजे हनुमंता तू नेमका कोण आहे? रामाची सेवा करतोय, रामाबद्दल बोलतोय, नेमकी मला पूर्ण माहिती सांग. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महाबंधू ना की श्रीराम गंधू. भरताना सांगितलं मी रामाचा धाकटा भाऊ आहे आणि म्हणले मी राम नाही की श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न दे की श्रीरामाचे प्रेम भजन धाम. मी रामाला बरीच वर्ष पाहिलं नाही रामाचं प्रेम किंवा रामाची भक्ती करत या ठिकाणी उभा आहे. सभा कपिनंदन सभा वेचले श्रीराम रामा विनोद प्रेम घावन चिंतन करतो, इथून चाललाय म्हणले तू भाग्यवान आहे, पण मी अभागी आहे. सर्व इंद्रियाच्या काही राम कोणला तुझ्या ध्येयी रामा वाचून येण्याची काही हनुमंता तुझ्या पूर्ण इंद्रियामध्ये राम आहे, पण मला मात्र रामाची भेट नाहीये. 14 वर्षापाठी कपी तुझी वाकपुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी केली पोटी. 14 वर्षानंतर रामाचा विचार मला हनुमंता तुझ्या मुखातून ऐकायला. श्रीराम कथा आणि अवस्था भक्तोत्तम कपिला उदासता नसावी. तर म्हणले पूर्णतः रामकथा सांगायला उल्हास असावा, म्हणून मला रामाची माहिती सांग. चित्तीत जो कोणी सांगेल रामचरित्र आज तू भेटलास येते साध्यांत तू मग सांग. तर म्हणले पूर्ण रामाची कथा हनुमंता मला पूर्णतः तू सांग अशी विनंती भरत हनुमंताला करू लागला. मुलं मुलगाची येते तरी मजा येईल प्रणाम तुझं कोप्या हनुमंता जगत गेला तर माझा प्राण या ठिकाणी निघून जाईल. इकडे रामस्वामी इकडे माझा प्राण जाईल. उभा सकट विश्व बोले तुझ जावी आणि पुढे तुला नावं ठेवतील तुझ्यामुळे मी संपलो. सगळं हार ऐकून कपिनंदन लोटांगण घालितो. पूर्ण माहिती सांग, नाही तर म्हणले माझ्या मरणाचं कुशल तुझ्यावर येईल. हनुमंताने विचार ऐकला आणि भरता पुढे लोटांगण आणि जर म्हणले मला उशीर लागला तर म्हणले पूर्ण लक्ष्मण संपला जाईल आणि म्हणून लवकर उरकायचंय. ब्रह्मशक्ती महादारुहून वरी पडताळीकरण सुमित्रा जाईल प्राण म्हणून तू येत जात विवेक दस आणि पुढील सूचक विवेक दस श्रीकांत पाटील आणि वाचक श्रीकांत पाटील खडकलगाव. जरी प्रीती सौमित्राची श्रीरामाचे पाहू इच्छिची तरी गोऊ नको मजची औषधीची हनुमंताला सांगितलं, हे भरता तू जर खरोखर रामभक्त असेल ना तर मला अडवू नको. तू म्हणतोय मला रामाची कथा सांग, पण लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडलाय रे. पूर्ण वानर सेना जीवात म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये प्राण आणून माझी वाट पाहतो. मला औषधी घेऊन जायची आहे, लक्ष्मणाचा जीव वाचवायचा आहे. आणि तू काय म्हणतोय आता एक क्षणाला की मला रामाची कथा सांग. आज लक्ष्मणाचा जीव जास्त प्रिय आहे म्हणून मला या ठिकाणी गुंतवू नको, मला लवकर परवानगी दे. हनुमंतराय अगदी विनंतीच्या स्वरामध्ये भरताला आपला विचार मांडू लागले.